भाषा गौरवली. मराठी भाषेबद्दल जे जे काही सांगायचं आहे, जे जे काही तुम्हाला पाहिलं आहे, मी खाली समोर बसून तुमचा चेहरा मोजत होतो, वाचत होतो. काय मुलांना अभिप्रेत आहे. मी अनेक ठिकाणी एनएसएसचा मी उल्लेख केला. मी अनेक ठिकाणी पंचायत ठेवायला महाविद्यालयाचे एनएसएस अटेंड केले, अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जातो. मी मुलांचे चेहरे वाचण्याचा प्रयत्न करतो. तर या मुलांमध्ये मला माझं मूल दिसतो. म्हणून या मुलांना काय अभिप्रेत आहे. सर्व बोलत असताना मुलांच्या चेहऱ्यावर थोडासा मी सायकोलॉजीचा प्रश्न करतो. 11वी 12वी सायकोलॉजी घेतली. सायकोलॉजी मला समजते या मुलांना काय हवं आहे, या मुलांना नेमकं काय पाहिजे ते शेवटच्या क्षणात समजते. तोपर्यंत सगळ्यांचे चेहरे असलेले होते. स्वीकार नसते कधी येत असते, कधी येत असते खरं बोलतो त्यासाठी येतच. कारण आजच्या युगात, आजच्या जगात तत्वज्ञानी कोणालाच नको असतो, कोणालाच नको असतो. कधी 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगायला गेल्यात ना, तर कोणालाच नको असतो. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो, विद्यार्थी मित्र, मी तुमच्यासारखाच खाली बसून समोरच्याची रचना ऐकणार. माझे आई वडील शेतकरी, 5 भावंड. मी 1 वर्षाचा असताना माझे वडील वारले. माझा स्वभाव काळ चालणार होता. माझं भवितव्य काय होतं काही माहिती नव्हतं. कारण घरात कोण शिकलेला माणूस नव्हता, घरात कोण करता माणूस नव्हता. अशा परिस्थितीत माझा 3 नंबरचा भाऊ होता. त्याने मला आणि माझ्या 4-5 नंबरच्या भावाला एकदम शाळेत घातलं 9व्या वर्षी. 9व्या वर्षी तुम्हाला का सांगतो की तुम्हाला समजायला पाहिजे या मातीवर, या मायेवर घट्ट पाय होऊन आत्मविश्वासाने चिकारीने जिद्दीने मेहनतीने तुम्ही उभं राहा तर 100% तुम्ही यशस्वी होणार. हे तुम्हाला समजायला पाहिजे. हे मराठी भाषेचं तुम्हाला हे गमक काय आहे. मराठी भाषा दुसरं तत्वज्ञान सांगायची काही गरज नाही. हीच मराठी भाषा. तुम्ही स्वतःला जे ठेवता ही मराठी भाषा. मी काल पण सांगतोय कारण मी जेव्हा 9व्या वर्षीचा घटकाचा शाळेत गेलो आणि माझा भाऊ थोडा मागे पडला, पण मी शिकत पुढे गेलो. प्राथमिक शाळेनंतर 7वी नंतर आम्ही आरती गेलो. आरती केल्यानंतर तिथे सगळी मुलं जिथे चुकलेलं मागलेले ढोल धामपूरचे ताळे असं म्हणतात ना, त्यावेळी अशी म्हणत होती की सगळी मुलं गटा सगळी आरती हायस्कूलमध्ये आणि वेचून चांगली मुलं बसू करायची. तर आम्ही आरती हायस्कूलचे विद्यार्थी आरती केल्यानंतर त्या शाळेचे तुम्ही 4,000 सगळं वेगळं, आपले राहणीमान थोडंसं वेगळं, शेतकऱ्याची मुलं. आणि तिथे मला काही कोण मला मार्गदर्शन करेल, काय करायचे काहीच माहिती नाही. आणि मला एक तिथे परमेश्वर भेटला, विभिन्न सर प्राचार्य आरती हायस्कूल. आणि तो खरा परमेश्वर त्यांच्या रूपात मला त्या ठिकाणी भेटला. आणि त्यांच्यामुळे मी 10वी पर्यंत त्यावेळीची 10वी 71.44% मार्क घेऊन मी 10वी त्यावेळी पास झालो. शाळेचा रिझल्ट मी सांगतो पाहिजे भरायला सांगा वाटता येणार नाही. ही शोधात काय शिकायला पाहिजे, हे शिकायला पाहिजे. हीच काही मराठी आहे. दुसरं काय पाहिजे तुमचा अंतर्वर्ग तुमचं बाह्यवर्ग एक साईड 12 समीकरण पाठ करा, 4 समीकरण आला 16 मार्क आयुष्यात उपयोग पडलं का? पडलं काय सांगा? पडणार नाही. तुम्ही स्वभावतानी परिस्थितीची झगडता तुमची उपाधीला नका म्हणतो का, उपाधीला बसू नका, बाहेर पडा, त्यातनं बाहेर या आणि समोरचं जग बघा काय आहे. समोरचे जग बघा. सर माझ्या डोळ्यात पाणी आलं. का पाणी आलं? 18 वर्ष 1 दिवस पूर्ण झालेली मुलगी एका मुलाबरोबर बोलून गेली आणि तिची आई अंगणवाडी माये आहे, मुलगी माझी विपत्त झाली म्हणून सांगायला. मला माझ्याकडे आल्यानंतर पोलिसांना कोण झाला म्हटलं सर असं झालेलं आहे. तर मला आतापर्यंत अशी काम केली पेपर आधी शोधा आणि पेपर तास तक्रार नव्हता. बरोबर 5-10 मिनिटांनी जोडपं पोलीस स्टेशनला आले. तिकडे राजलक्ष्मी ठाण्यामध्ये मला कोण आला साहेब घ्या मला लाटून वगैरे घ्या. मला काय समजेल ना. मी गेलो तर का सांगतो या मुलाने समजायला पाहिजे. आता जी मुलं पुस्तकी ना प्रेमाच्या व्याख्यावर ही मराठी आहे. ज्या मातेने तुम्हाला 9 महिने 9 दिवस सुद्धा आपल्याला नको असताना जे तुमच्यासाठी घातलं, तुमचं पालन पोषण आतमध्ये चांगलं व्हायला पाहिजे, तुम्ही सुदृढ व्हायला पाहिजे म्हणून आवडी निवडीचं नसलं तरी तिने ते खाल्लं तुमच्यासाठी की माझं पोटातली बाळ सुदृढ व्हायला
आणि रात्री बेरात्री जागरण करून तुमचे कपडे बदलले, तुम्हाला राहण्याचं मोठं केलं, त्या आईला तुम्ही 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या प्रेमासाठी विसरून रस्ते व्यक्तीवर पळून जाता? कसल्या निवासी त्यांच्या कविता म्हणायचा, कसल्या निवासाबद्दल लेखन वाचायचं, कशाला वाचायचं? जर तुम्हाला तुमच्यातला आत्मसन्मान जाणून होत नाही, तुमच्यातली आई काय आहे समजत नाही, तुमच्यातला बाप काय आहे तुम्हाला समजत नाही, तर या काव्य लेखनाला काही अर्थ नाही. या मनाचा मी काही जणांना मला एक संघर्षामध्ये मला वाटते, मी त्याची कधी परवा केली नाही, परिस्थितीवर मी बोलतो नेहमी. परिस्थिती का पडतो? कारण आजची परिस्थिती अशी आहे, मी जेव्हा आई जगतापसह समोर आई वडील जेव्हा आले, तर तो मुलगा गोव्यामध्ये एका हॉटेलमध्ये काम करणारा होता आणि ती बाहेर झालेली बोलली. काय प्रश्न असतात? बाकी आम्ही जात धर्मापर्यंत सोडून देऊया, तुमच्या धर्माचा जातीचा होता ते सोडून देऊया, परंतु काय परिस्थिती म्हणजे मुलं शरीर सुखासाठी ही जी काही रीतिभ्रष्ट होता ना आपल्या आयुष्याची रात रांगी करून घेतात. म्हणून तुम्ही घ्या डबक्यातनं बाहेर पडा. उपवादीला मी त्याच्यामुळे तुला सांगितलंय, लक्षात ठेवा. अरे कोप्यामध्ये कोपा सुगरणीचा काळ झाला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाला टाकला. काय आईची व्याख्या, काय त्या चिपीची व्याख्या, एका पिलासाठी तिनं झोका झाडाला टाकला. झोका इनाला गेलेला तसा गेला त्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देखरे माणसा. तिची इंदुसिती चोख येत जात तेच ओठ, तुले दिलेले देवाने 2 हात 10 बोट. काय तुम्हाला सांगतोय? बैरामाई अडाणी बाई मी तुम्हाला सांगते, सगळं तुम्हाला दिलंय, सगळं तुमच्याकडे आहे. या भौतिक सुखात रमण होता, जे काय सोबत चाललंय त्याच्यात तुम्ही घुसता आणि इथे असता. तुम्हाला तुमचं कर्म काय? श्रीकृष्णाने पण भगवद्गीतेला तुम्हाला सांगितलंय, रांगणावर भावांचे कुणाच नाही. श्रीकृष्ण काय म्हणतो? तुझं कर्म आहे, तिथे तुला समोरच्या बरोबर लढायलाच पाहिजे, हा तुझा धर्म. कारण ज्यावेळी पृथ्वीवर अलंकार वाचतो, अहंकार वाचतो, त्यावेळी तिचा निषेध करायला कोणतरी जन्म घेतो, कोणतरी तो श्रीकृष्णाच्या लोकात कोणी असतो, काय धर्म असते काही बहुत कोणी असतो, त्यावेळी असं कोणतरी जन्माला येईल. साधू संत महंत आपली कोकणाची शास्त्रांची भूमी, आपण तर पवित्र भूमी होतो, परशुरामाची शापित भूमी होतो, यशवंत शापित भूमी म्हणणार ही पवित्र भूमी आहे. या भूमीवर तुम्ही जर प्रामाणिकपणे, निष्ठेने, धैर्याने, चिकाटीने, जिद्दीने, मेहनतीने उभे राहिला तर परमेश्वर तुम्हाला तथास्तु म्हणणार, तुमची मनोकामना 100% पूर्ण होणार. लक्षात ठेवा, सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह एनर्जी. करोना काळात मॅडम अनेक जण मिळते, मला किती वेळ कोरोना झाला असेल, तुम्ही कोरोना पेशंट नाही घेऊन मी मिळवलं नाही, अजून जिवंत आहे, डॉक्टरकडे गेले नाही, क्वारंटाईन झालं नाही, कारण सकारात्मक विचार. आई तिच्या काळात माझं ऑफिसरांचं कुटुंब 18 जणांना सगळ्यांना तापाने आजारी पास सगळे सिम्पटम्स करोनाचे. आम्ही एकालाही हॉस्पिटलमध्ये पाठवलं नाही. मी सांगितलं काय? मी एकच सांगितलं, तुमच्यातली विल पॉवर, आध्यात्मिक ताकद, सकारात्मक विचार निर्माण करा. मला कोरोना झाला नाही, सर मी मोकळा आहे, मी काढा घेईन, मी चुकीचा आहे, मी नोकरी नाही, मी बराबर. आम्ही सगळे खटखटी करायला वाडा पण माझा कोरोना असा औषध बरा झाला. काय आहे ही सकारात्मक? लक्षात ठेवा, मी हुशारीचा मुलांनो दिवड जातो, दिवड म्हणजे दिवसाचा माहिती आहे ना. मला साप चावला की सकारात्मक नकारात्मक म्हणजे शरीरात आली आणि त्याला हृदय बंद पडल्याने तो मेला. साप चावून मेला नाही, तो बेविषारी साप मेला का? मी आता बेटा मला साप चावला. सर तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो, मराठी भाषा किती बोलायचं, एक छोटंसं तयारी करतो बघा. एक छोटंसं सांगतो तुम्हाला. करोना काळात एक एवढं गाव आहे, त्याच्यामध्ये एक छोटीशी वाडी आहे. काही लोकांना शाळेत क्वारंटाईन करून ठेवलं, मुंबईचे लोक आहेत. मी पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीचा मार्केट अभ्यास करत होतो आणि त्या मुंबईच्या लोकांना त्या शाळेमध्ये येऊन क्वारंटाईन करून ठेवलं. त्याचा एक भाग होता, अरे तुम्हाला माहिती आहे काय असं उदाहरण पाणी मागे होय बघा, एवढं त्याचं परमेश्वराला बोलणं झालं. रात्री झोपल्या वर माडाचा बोलणार आहे, पत्रावर टांग मोठी माहिती सांगत नाही, काल्पनिक कथा नाही, रिअलिटी सांगतो. आणि तो अरे बाप रे म्हटला तो माणूस तिथेच रिअलिटी सांगतो, अतिशय काल्पनिक कथा नाही. पत्रकार आहे, जबाबदारीने सांगतो. 35 वर्ष पत्रकार करतो म्हणजे काय? म्हणून मी काय करतो, शरीरातली 62 तुम्ही आता विभागाकडे आहात, तुमचा सायन्सशी संबंध असला तरी मराठी उभाव आणि सगळीकडे एकच रुग्णांना कसं औषध घ्यायला पाहिजे,
ठरवणार 100% तुम्ही यशाची शिखर गाठता. लक्षात ठेवा. म्हणून काय आहे की कुठची गोष्ट करत असताना सकारात्मक तुमच्या शरीरामध्ये तयार करणं ही काळाची गरज आहे. दुष्ट प्रेमाने दिलखुलास होऊ नका, खळखळून हसा. फक्त ते प्रेमासाठी नाही, आईचं पण प्रेम असतं, बापाचं पण प्रेम असतं. पण बापाचं प्रेम कधी दिसत नाही. बाप कधी रागवला की राग येतो. बापाचा राग खूप मुलं करतात. बापाचा राग अनेक ठिकाणी बघतो. काही जणांना मुली झाल्या, दोन मुली झाल्या, 3 मुली झाल्या, मला दुःख झालं. मी म्हणतो मी एका हॉस्पिटलमध्ये सांगितलं, सत्याग्रह सांगतो, मी माझ्या एका पेशंटला बघायला गेलो तर एक बाईने कोणती म्हणतात कसं रडत होतं, कोणतरी मेला कसं स्वराच्या कामाला काय झालं नाही त्याचं मुली ती जर माझ्या पेशंटला मला ती मुलगी लोक असेल तर म्हणणं मला कारण मी अनुभव सांगतो सर. ज्या वेळी मी 35 वर्ष सामाजिक सेवेमध्ये आहे, पत्रकारितेमध्ये आहे, मी ज्या रुग्णालयात जातो त्या रुग्णालयात माझ्या आईवडिलांची सेवा त्यांच्या मुलीच करीत असतात. तुझं बरोबर आहे नाही ते का सुट्टीत नाही, मुंबई असतात नाही ते का सुट्टीत नाही, कुणाचं योग करत नाही, योग नाही बाहेर पाठवले. ही गोष्ट इतकी आहे. म्हणजे मुली ही खरं म्हणजे मुलं सगळ्यात मोठे 100% वाईट असतात. पण काय आहे की आपण मराठी जपत असताना मराठी ही जी भाषा आहे ती मराठी भाषा किती काही जरी आलं, किती पाश्चात्य संस्कृतीने आपल्याकडून आक्रमण केलं, किती पाश्चात्य संस्कृतीचं आम्ही अवलंबन केलं तरी मराठी भाषा ही कधीही संपणार नाही. कधीही संपणार नाही. कारण या भाषेला राजकीय अधिष्ठान कोणी दिलं छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा. शिवाजी असतील त्यांनी अनेक अनेक कविता अनेक लेख लिहून या मराठी भाषेला पुढच्या दर्जा देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. हल्ली राजकारणाला मराठी भाषेला परंतु भाषेला दर्जा देऊन भाषा टिकणार का, भाषा थांबणार का, भाषेचं संवर्धन होणार का, भाषा जगणार का, हाही तेवढा प्रश्न आहे की नाही प्रश्न. मग आपल्याला त्यासाठी काय करायला पाहिजे की आपण कुठेही जरी असतो तरी मराठी भाषेसाठी जे करता येईल वाचन करा, चिंतन करा, मनन करा, अनेक लेखकांची पुस्तकं वाचा, दुसऱ्याला वाचायला पुस्तक करा आणि ही मराठी भाषा कशी जगेल, कशी टिकेल, कशी आपल्या धरेल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. मित्र हे करत असताना तुम्हाला ज्या उदात्त हेतूने तुमच्या आई वडिलांनी मी का सांगतो कारण अच्युत भोसले सरांनी मला अनेक किस्से या कॉलेजचे दाखवलेले, ऑन टीम दाखवलेले, अनेक किस्से दाखवलेले. म्हणून मी सरांना सांगितलं त्यातल्या तुमचा विक्रम आणि खूप चांगला खूप चांगला. माझी जे समोर बघतोय तुमची मुलं समोर फिरताना बघतोय कुठे असं मी अशुसरांशी चालू असतो आमचं. पण त्याच्या घ्या तुमचा विक्रम आणि खरोखर मुलं सुसंस्कारी आहेत. बारावून जाऊ नका कारण माझी लढत असते ती चौफेर असते. मी कोणाला सोडत नाही कारण माहितीये मी आम्ही पदार्थ अवैध याच्यावर प्रगत असतो. माझ्या अनेक वेळा आलेला आहे पण परिणामाची चिंता मी कधी बाळगत नाही. शेळीहून 100 दिवस जगण्यापेक्षा वाघ एक दिवस जगेल कोणतरी म्हणेल चित्राकडे वाघासाठी माझ्यावर 3 वेळा राजकीय हल्ले झाले. अगदी एक मालवणचं विग्रस्त प्रकरण काढलं. काय काढलं मॅडम मला कोविडच्या गोष्टी एकुलते एक मुलगा 10वी मध्ये तो 96% मार्क. 11वी विद्यालय आणि मुलं थोडासा आई वाढायला वाढायला बिघडला. 12वी विद्यालय तो घरात येऊन तोडफोड वगैरे काय काढायला म्हणजे घरात त्याला मला जुळून असं 12 वाजता घरी 1 वाजता घरी त्यांनी मला ही सगळी हकीकत सांगितली आणि पुण्यापट्टी घरात काय करते मी लिहिलं एवढंच लिहिलं. बरोबर 12 वाजता माझा लेख प्रसिद्ध झाला आणि 1 वाजल्यापासून असं मालवणमध्ये रणरंगण माजलं. सगळ्या सामाजिक संस्था एकत्र झाल्या. सीताराम वाडेने मालवणची बदनामी केली. निवृत्ती पोलिसांना सीताराम वाडेला अटक करा, मालवण पोलिसांना सीताराम वाडेला अटक करा. अनेक निवेदन ऐकून सगळे तो धावतो. मी सांगितले धावणारे सगळे जो आहे खाल्लेल्या खप्पो आहे म्हणजे ही माणसं 2 नंबरच्या ड्रग्सशी संबंधित आहे म्हणून त्यांना लागलं. बाकीचे कशाला प्रामाणिक व्यापारी गेले, बाकीचे कशाला सामाजिक संस्था गेले, तुम्हीच काय राहताय काय लावून पाडला पळला म्हटलं सीताराम लावले नाही ते माझ्या रक्तात नाही. मी शेवटपर्यंत लिहित राहणार. शेवटी मी आपल्याच्या प्ले जगताप सर आहे त्याला सांगितलं की सीताराम गावडेला अटक करून ताब्यात घेऊन जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला अंमली पदार्थ बंद होत असेल तर मी कधी साईड व्हायला
अंबरनाथ काजळ करून टाकतात अंबरनाथ कोरोनाच्या काळात शेलावी. त्यामुळे मला माहिती आहे या व्यसनाच्या आहारी गेलेली मुलं कधीच बाहेर पडू शकत नाही. म्हणून मित्र तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, चुकून सुद्धा अशा व्यसनाच्या कधी चुकून सुद्धा कोणी मित्राने ही गंमत म्हणून केली, ती संगत होते नंतर संगत जळते लक्षात ठेवा. गंमत म्हणून सुद्धा या व्यसनाकडे कधी जाऊ नका. प्लीज कृपा करून हात म्हणून तुम्हाला विनंती आहे. आणि हे तुम्ही जर केलं तर मराठी भाषेला समजलं. अजून काय नाही त्याबद्दल तुम्ही जरा आता मराठी भाषा झाली माझी भावी पिढी संपली तर कुठे मराठी भाषेला बदलणार आपली. आज भाषाचं संस्कृत 35 कोटीचे 100 कोटीचे 100 कोटी ड्रग्स बनवते आपल्या कोकणाकडे येणार आहे. म्हणजे हे ड्रग्स बनायला जाणार आहे. आज कंपनीवर जसे सिगारेट तंबाखू विकतो ना सर तसा गांजाच्या पुढे मिळाले जाते. आणि मुलं मी बघतोय डिशोकांनी काय मराठी भाषेत ना तुम्ही तर का सांगतो तर तुम्ही वाचला तर माझी मराठी वाचता, तुम्ही नाही वाचला तर मला मराठी कुठून वाचेल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मराठी भाषेला संपूर्ण राज्यकारभारात चांगला दर्जा दिला, आमच्या संस्थांनी चांगला दर्जा दिला. ही मराठी भाषा जिवंत राहावीसाठी प्रबोधनकार बाळ ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, सगळे राजकीय जे मराठीवर प्रेम करणारे नेते मंडळी असतील सगळ्यांनी अंतोनात प्रयत्न केले. आणि आज मराठी भाषेला एक अभिजात भाषेचा दर्जा आणि ही भाषा टिकवणं ही तुमची आमची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. ही भाषा आमची संस्कृती आहे, ही भाषा आमचा प्राण आहे, ही भाषा माझा जीव आहे लक्षात ठेवा. आणि हा जीव जगला तर तुम्ही जगणार, आम्ही जगणार. त्यामुळे तुम्ही आज वेगळ्या कॅटेगरीमध्ये असतात. तुम्ही विभाग म्हणजे तुमच्याकडे सायन्स मराठीचा सुद्धा अभाव असतो का तुमच्या बोलीचा नीट मराठी असणार, परंतु ते शिक्षणात काही तसं मराठी येण्याचा संबंध नाही. परंतु व्यावहारिक जीवनात तुमच्या व्यावहारिक जेव्हा रुग्णांशी जेव्हा संपर्क असणार तेव्हा तुमची मराठीच कामी येणार. त्यामुळे मराठीवर प्रेम करा, मराठी शिका, मराठी जपा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आई वडिलांवर प्रेम करा. आई वडील हे पहिले तुमचे गुरु आहेत लक्षात ठेवा. दुसरा परमेश्वर नाही, आई वडील हाच खरा परमेश्वर आहे. हे आपल्याला अध्यात्मावर सांगितलंय. गणपती आणि शरणागती 2 भाऊ छोटं उदाहरण देतो, खूप बोललेलं आहे, मला पण आता जास्त बोलायचं नाही, छोटं उदाहरण देतो. गणपती आणि शरणागती 2 भाऊ पृथ्वीला जेव्हा प्रथम प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला आद्य पूजेचा मान मिळेल, प्रथम पूजेचा मान मिळेल. गणपतीचं वाहन कुंडील आणि शरणांचं वाहन कोणाला माहिती आहे? मोर. बरोबर. म्हणजे तुम्ही अध्यात्माकडे पुढे पाहता. शरणांचं वाहन मोर. आता मोरवाला पहिली प्रदक्षिणा पूर्ण करणार की मंदिराला पहिली प्रदक्षिणा पूर्ण करणार? साहजिकच मोरवाला. मग गणपती म्हणाला आता मी कसा जिंकणार? तो तुमच्यासारखा हरून गेला नाही म्हणून सांगतो सकारात्मक ऊर्जा लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह विचार करणार ते उत्तर सांगा. तो विचार करत बसला मला तर मला जिंकायचं मी काय करू, पण त्याच्या पटकन लक्षात आलं अरे ज्याने मला जन्माला घातलं, ज्याने मला ही पृथ्वी दाखवली ती मला सोबत ती माझी पृथ्वी. म्हणून त्याने आई वडिलांना बसवलं आणि आई वडिलांच्या भोवती आणि पृथ्वीला त्याला मान मिळाला आणि आद्य पूजेला मान बसल्या. म्हणजे आपल्याला अध्यात्म काय सांगतं की तुझे आई वडील ज्याने तुम्हाला जन्म दिला ते तुमचे